हॅलो गाईज, वेलकम बॅक. साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज तुम्हाला मी एक डाळीची रेसिपी दाखवणार आहे. थोडी वेगळ्या पद्धतीने आहे. आपण नेहमीच डाळ वरण किंवा आमटी असं करतो, पण ही थोडी आपल्याला वेगळ्या पद्धतीने बनवायची आहे. खूप टेस्टी अशी होते आणि भाताबरोबर तर खूपच छान असं लागते. तर आपल्याला जी आज डाळ बनवायची आहे ते डाळ आहे आपल्याला टोमॅटो डाळ बनवायची आहे. तर टोमॅटो डाळीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपल्याला पुढच्या रेसिपीमध्ये पाहायचं आहे. पण त्याआधी जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील आणि त्यांचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल. माझे सर्व रेसिपीज ह्या साध्या सोप्या पद्धतीने असतात आणि इझिली कोणीही करू शकेल अशा पद्धतीने रेसिपीज असतात. त्यामुळे सदैव माझा हा प्रयत्न असतो की तुम्हाला एक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तुम्हाला दाखवायचे आणि तेही साध्या सोप्या पद्धतीने. तर चला आता आपण पाहूया आपल्याला जी डाळ बनवायची आहे तर त्या डाळीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. आता टोमॅटो डाळ म्हटल्यावर ते आपल्याला टोमॅटो ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला हवे, तरच आपल्याला ती टोमॅटो डाळ म्हणता येणार. तर त्यासाठी आपल्याला भरपूर असे टोमॅटो लागणार आहेत आणि टोमॅटो असे आपल्याला लागणार आहेत की चांगले असे लाल बुंद असे टोमॅटोला आपल्याला पाहिजे की जेणेकरून डाळीला खूप रंग पण असा खूप छान येईल. तर आता सर्वप्रथम आपण तुरीची डाळ घेऊया. मी इथे जवळजवळ 5 ते 7 चमचे तुरीची डाळ भिजत टाकली होती आणि ती आता आपण ही डाळ घेतलेली आहे. चांगली धुवून वगैरे स्वच्छ धुवून आपण ही तुरीची डाळ घेतलेली आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये मुगाची डाळही ॲड करू शकता, ऑप्शनल आहे. आता टोमॅटो डाळ म्हटल्याप्रमाणे मी ज्याप्रमाणे म्हटलं की ह्याच्यामध्ये टोमॅटो आपल्याला भरपूर प्रमाणात पाहिजे. ते टोमॅटो आपल्याला भरपूर प्रमाणात हवे असल्याकारणे आपल्याला हे टोमॅटो डाळीबरोबरच शिजवून घ्यायचे. त्यामुळे काय होईल की व्यवस्थित आपल्याला स्मॅश असा त्याच्यामध्ये टोमॅटो करता येईल. तर अशा प्रकारे आपल्याला हा टोमॅटो डाळीबरोबर शिजवून घ्यायचा आहे. तर त्यामुळे मी इथे जवळजवळ 4 ते 5 टोमॅटो ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत. 6 ते 7 चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे आणि 4 ते 5 टोमॅटो चांगले लालबुंद असे टोमॅटो बारीक करून घेतलेले आहेत. ते आपल्याला डाळीमध्ये टाकायचे आहेत आणि आता हे कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला कुकरमध्ये शिजवायच्या अगोदर मी इथे 1 चमचा हळद टाकलेली आहे. आपल्याला नंतर हळद टाकण्याची काही आवश्यकता नाही आहे. थोडंसं धणे जिरे पावडर आहे ते आपल्याला टाकायचं आहे. थोडंसं नॉर्मल मीठ टाकायचं आहे, बाकीचं आपल्याला नंतर टाकायचंच आहे जे आहे ते. मसाले टाकायचे आहेत, जे काश्मीरी मिरची पावडर आहे. तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही मालवणी मसाला टाकू शकता तिखटेच्या प्रमाणासाठी, किंवा मिरची तुम्ही ॲड करू शकता. यामध्ये तुम्ही मिरचीही ॲड करू शकता, हिरवी मिरची कापून असे लांबडे तुम्ही तुकडे करून याच्यामध्ये टाकू शकता, तीही खूप छान होते. आता ही आपली डाळ शिजवून घेतलेली आहे मी हे करून कुकरमध्ये आणि आता ही व्यवस्थित मी स्मॅश करून घेते. डाळ चांगली शिजवून घेतली आणि टोमॅटो चांगले शिजवून घेतले तर चांगले मस्त असं टोमॅटो आणि डाळ एकजीव होऊन जातात. त्यामुळे टोमॅटोचा स्वाद आहे, जी टेस्ट आहे ती पण आपल्या डाळीमध्ये उतरते आणि मस्त अशी टोमॅटोची टेस्ट त्या डाळीला येते. तर आता आपली ही डाळ स्मॅश करून झाली का आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर फोडणीसाठी मी इथे 1 चमचा तेल घेतलेलं आहे. राई जिरं ज्याप्रमाणे आपण तडतडतो त्याप्रमाणेच आपल्याला तडतडवायचं आहे. राई जिरं, कढीपत्ता, थोडासा इथे मी कांदा घेणार आहे. छोटासा एक कांदा घेतला आहे बारीक चिरून. तुम्ही लांबडेही चिरू शकता किंवा बारीकही चिरू शकता. मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे. तो कांदाही आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. लसूणच्या काही पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत, त्याही आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि चांगलं आपल्याला तेलामध्ये हे परतून घ्यायचं आहे. थोडं कांदा थोडासा आळला की म्हणजे एकदम थोडंसं ब्राउनिश झाला का आपल्याला ह्याच्यामध्ये फोडणी टाकायची आहे. हिंगाची पण फोडणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे. थोड्याशा प्रमाणात हिंग आपल्याला टाकायचं आहे. तर मस्त असं आपल्याला कांदा याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं परतून घेतलं की मस्त असं त्याला सुगंध येतो. त्याच्यामध्ये मी थोड्याशा मिरच्या मी याच्यामध्ये न टाकता मी फोडणीमध्ये मिरच्या टाकते. तर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि लाल मिरच्या टाकलेल्या आहेत तुकडे करून, किंवा छोटे छोटे जे मिरच्यांचे बॉल्स भेटतात त्या तुम्ही मिरच्या ह्याच्यामध्ये फोडणीला टाकल्या तरी खूप छान असं लागेल. आणि कोथिंबीर टाकले, जी आपल्याला फोडणीमध्ये टाकल्यावरती कोथिंबीरचा स्वाद असा खूप छान येते, टेस्ट छान येते. मी नेहमी तुम्हाला सांगते की फोडणीत कोथिंबीर टाकल्यामुळे
खूप एक वेगळीच चव पदार्थाला येते. त्यामुळे नेहमीच तुम्ही कुठलाही पदार्थ कराल तर त्याच्यामध्ये कोथिंबीर ही फोडणीत नेहमी टाकत जा, की जेणेकरून खूप छान असं त्याला टेस्ट येईल. तर आपण जी डाळ आता जी स्मॅश करून घेतलेली ती डाळ आपल्याला फोडणीमध्ये टाकायची आहे. मसाले ऑलरेडी आपण उकडताना घेतलेली होती, त्यामुळे आपल्याला मसाले टाकायचे नाही आहेत. मीठ थोडंसं टाकलेलं होतं, त्यामुळे आता मी चवीप्रमाणेच मीठ ह्याच्यामध्ये टाकते आणि कोथिंबीर आपल्याला टाकायचं आहे आणि चांगलं ढवळून एकजीव करून घ्यायचं आहे. इथे मी एक थोडंसं अर्धी वाटी चिंचेचा कोळ घेतलेला आहे. तो चिंचेचा कोळ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. यामुळे काय होतं की जो आंबट तिखटचा बॅलन्स असतो तो खूप बॅलन्स होऊन जातो. थोडासा छोटासा गुळाचा तुकडा टाकायचा, की जेणेकरून खूप या डाळीला खूप टेस्ट येते आणि चवही खूप छान लागते. तर अशा प्रकारे ही आपल्याला ही टोमॅटो डाळ आपल्याला बनवायचं आहे आणि खरोखर ही डाळ भाताबरोबर खूप छान लागते आणि टोमॅटोचा स्वाद इथे येते आणि खूप वेगळ्या पद्धतीने याची टेस्ट येते. त्यामुळे ही रेसिपी जरूर एकदा करून पहा. तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा की तुम्हाला ही रेसिपी आवडली आहे. तर माझ्या ज्या साध्या सोप्या रेसिपींसाठी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करायला ही रेसिपी विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला रेसिपीचा तेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा, की जेणेकरून मला तुम्हाला थँक्स बोलता येईल. तर अशा प्रकारे आपली ही डाळ तयार झालेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.